कल 7 तारखेला केली. 6 तारखेला गव्हर्नमेंट हॉलिडे नव्हता तरी पण मानव गेली पेशंट कोर्टातून सुट्टी घेतली. चांगली गोष्ट आहे, याच्याबद्दल आम्हाला काय म्हणणं होतं. पण आम्ही 13 तारखेला कलेक्टर साहेब, पोलीस कमिशनर साहेब, ACP साहेब आणि कोर्डेशन यांना सूचना दिल्या होत्या की आम्ही 20 तारखेला ह्या ठिकाणी पाळी दिवाळी साजरी करणार आहोत. का साजरी करणार आहोत की ते दिव्यांग आहे. स्पेशल ॲक्ट आहे 2016चा दिव्यांग कायदा. त्या कायद्यानुसार स्पेशल ट्रीटमेंट दिलं जावं असा कायदा आहे. आणि हा कायदा करण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकारला इन्होंने सांगितले, निदर्शने दिलेली आहे की अशा प्रकारे कायदा करा की दिव्यांगांना जगामध्ये आणि प्रत्येक कंट्रीमध्ये संविधान कायद्याप्रमाणे त्यांना हक्क द्यावे आणि स्पेशल ट्रीटमेंट आहे. पण जसं काही मला वाटतं गेल्या वर्षी दिवाळीमध्ये आपण तुला बोलल्याप्रमाणे कायदा दिव्यांगांना दिवाळीसाठी पैसे द्या आम्ही मागणी केली होती आणि जे काही समिती स्थापन करावी ही पण मागणी केली, ती तुम्ही मागणी केली. परंतु मे महिन्याला जी समिती स्थापन झाली 6 महिन्यामध्ये कुठल्याही प्रकारची हालचाल झालीच नाही महानगरपालिकेत. मला वाटतं की जर मार्चनंतर दुसरा वर्ष चालू होतो आणि दुसऱ्या वर्षापासून जर दिव्यांगांचा जो काही अर्थसंकल्प असेल, उत्पन्नाची तुमची साधनं असतील, त्यातला 5% जो रिझर्वेशन असतो, फंड असतो, तो संचित निधी असतो, तो अपंगांवरती आणि दुर्बल घटकांवरती करावा लागतो. पण तो का केला जात नाही हा एक मोठा प्रश्न. तुम्ही आम्ही अतिरिक्त आयुक्त आहात आणि दिव्यांग समन्वय समितीचे तुम्ही अध्यक्ष आहात. आम्ही तुम्हाला मागणी करतो की आत्ता एक मॅडमने पत्र आज मला दुपारी 12ला पाठवलं. 12 वाजता मला फोन आला की साहेब त्यांनी त्या गेल्या सोमवारी मी जेव्हा आलो तेव्हा पोलीस प्रशासन तुमचे काही लोक होती, मॅडम पण भेटायला आल्या. मॅडमशी बोलणं झालं की वेगवेगळी साहेबांशी बोलणं, सौरवराव साहेबांशी बोलून घ्या आयुक्तांशी आणि सोमवारी सोमवारपर्यंत वेळ द्या आणि सोमवारी त्याच्यावरती तुम्हाला भेटू 3 वाजेपर्यंत. तर मॅडमचा आज 12ला फोन आला मला. मॅडमचा त्याच्या आधी ऑफिसमधून आला, नंतर मॅडम बोलले माझ्याशी. त्याच्यावरती आजही तसंच दिलं गेलं आहे की तुमचे अतिरिक्त आयुक्तांच्या दालन्यामध्येच दिव्यांग समन्वय समितीची मीटिंग होणार. मी तुम्हाला रिक्वेस्ट केली की एक कॉन्फरन्स हॉल घ्या की आम्हालाही मान असला पाहिजे नव्हतं. आम्ही जर दिव्यांग समन्वय कसं आहे माहिती का इथे माझ्याकडे कॉन्फरन्स इथेच माझ्याकडे मीटिंग. तुम्ही तुम्हाला वाटते तो अर्थ काढत नका, जो प्रूफ आहे. प्रशासन कुठल्याही दिव्यांगांच्या बद्दल कुठलीही चुकीची भावना ठेवत नाही. कॉन्फरन्स हॉलमध्येच होत आहे. हॉल मराठीत काय म्हणायचं हॉलला मला सांगा. हॉलला मराठीत काय तुम्ही गेल्या टायमाला हॉलमध्ये घेतली होती का दालनात केली ते सांगा यार. तुम्ही सर पुढे माझ्याकडे इथे नव्हता, तो आता झालाय. आता होतो मराठीत त्याला म्हणतो, इंग्रजीत हॉल म्हणतो. आपण काय होते जाधव साहेब, काही निरर्थक गोष्टींवरती चर्चा केल्यापेक्षा कामाच्या गोष्टींवरती चर्चा करू. बरं ठीक आहे. आता पण झालं निरर्थक गोष्ट तुमची झाली. त्याच्यामध्ये आपण गेल्या वर्षी 24,000 देण्याचं कबूल केलं होतं. आम्ही माघार घेतली, 4 दिवस द्या, 8 दिवस द्या, तिथं 12,000 दिले. त्यातही सांगतो तुम्हाला, आपलं जे म्हणणं आहे की 5% तुम्ही मुद्दा उपस्थित केला, ही महानगरपालिका 5% जास्त खर्च दरवर्षी करते दिव्यांगांसाठी. जेवढा राखीव बजेटमध्ये 5% जास्त खर्च आम्ही करत असतो आणि ते खर्च सुद्धा करतो. तुमचं असं म्हणणं आहे की 5% जे काही आर्थिक संकल्प आहे, आर्थिक संकल्पातील 5,000 कोटी मुख्य लेखा अधिकारी आहे आणि लेखा विभाग आपल्याकडे एक स्वतंत्र विभाग आहे जे बजेट तयार करतात आणि त्याला जनरल बॉडीची मंजुरी म्हणतात. त्या बजेटमध्ये आपण 5%ची तरतूद करून घेत असतो आणि ती संपूर्ण तरतूद दरवर्षी आपण खर्च करत असतो. एखाद्या वर्षी जर ती कमी खर्च झाली तर ती दुसऱ्या वर्षी जी कमी त्या वर्षी खर्च झाली तर ती सुद्धा कॅरी फॉरवर्ड करत असतो. कॅरी फॉरवर्ड करून पूर्णतः 5%पेक्षा 1 पैसेही कमी आपण खर्च करत नाही. मॅडम कोणत्या वर्षी असं काही झालं आहे तुमचं? 22-23 ला जी झाली नव्हती पुढे ते तुम्ही दुसऱ्या वर्षी कॅरी फॉरवर्ड केली. आता काय होतं? आता आपण 24,000 द्यायचे, 12,000 द्यायचे, किती द्यायचे, एकूण तरतूद आणि वेगवेगळ्या योजना आणि असलेले लाभ त्या रेशोमध्ये आपण मग तेवढा अनुदान त्यांना देतो. मग मागे लाभार्थ्यांची संख्या कमी होती त्यामुळे 24,000. लाभार्थ्यांची संख्या वाढली त्यामुळे ती 12,000 रुपये वेगवेगळे त्यांना आपण अनुदान दिलेलं आहे. बरं, म्हणजे तुमचं म्हणणं 23, 24, 25 त्या 3 वर्षामध्ये लाभार्थी वाढली म्हणून 12,000 जेव्हा लाभार्थी वाढले म्हणजे अमाऊंट कमी केली आणि ठीक आहे. अमाऊंट कमी त्यामुळे झाली, केली नाही ती झाली. त्यानंतर इतरही काही बाबी आम्ही काय व्यक्तिगत लाभाच्या योजना केल्या. व्यक्तिगत लाभाच्या व्यतिरिक्त सुद्धा दिव्यांगांसाठी काही बाबी आपण इथे करत असतो. त्यामुळे त्यात कुठल्या करता तुम्ही
जसं आता दिव्यांग आधार केंद्र तुम्ही आधार तयार कार्ड, करताय. दिव्यांग सेंटर. इथे त्या सेंटरमध्ये खूप चांगल्या चांगल्या फॅसिलिटी द्यायचे प्रयत्न हे महानगरपालिका दिव्यांगांना करते. व्यक्तिगत लाभासोबतच त्यांना ट्रीटमेंट झाली पाहिजे. वेगवेगळे दिव्यांग वेगवेगळ्या प्रकार आहेत आपल्याला माहिती आहे. त्या सगळ्या प्रकारचे दिव्यांगांना कॉर्पोरेशनच्या माध्यमातून मदत झाली पाहिजे म्हणून दिव्यांग आधार केंद्र आहे. आता समिती स्थापन केली आहे. समितीमध्ये आपण दिव्यांगांचे वेगवेगळे प्रतिनिधी आहेत. म्हणजे आजसुद्धा आम्ही मॅडमलाही म्हटलं होतं की त्या मिटिंगमध्येच आपल्याला जे काही समस्या आहेत मग ती कमिटी आपण कशासाठी करणार. त्या कमिटीमध्ये तुमचे सगळे प्रतिनिधी असतात, त्यांच्या समक्ष आपण चर्चा झाली असते या विषयावर. पण आपला आग्रह असल्यामुळे मॅडमला म्हटलं की येऊ द्या आज तुमच्या विषयावरती तुमच्याशी डायरेक्ट चर्चा करू. ॲक्च्युली तुमच्या सगळ्यांच्या आग्रहामुळे आम्ही ते समिती स्थापन केली आहे, समन्वय समिती. तर हे विषय तुमचं पण तुम्ही जास्त प्रमाणात वापरता. पण माझं असं म्हणणं आहे की जे काही आपल्या गेले एवढे जे काही नोकऱ्या आहेत दिव्यांगांची सरळ भरती जी काही करावी, कॉन्ट्रॅक्ट तुमचे मला वाटतं तुमचे सर्वचे कॉन्ट्रॅक्ट असतील, हॉस्पिटलमध्ये असतील, प्रत्येक ठिकाणी दिव्यांगांची सरळ भरती करू. जे काय 10,000 11,000 आमचे दिव्यांग आहेत, ज्या दिव्यांग काम करू शकतो त्याला रोजगार द्या. तुमचे 12,000साठी त्याच्या कुटुंबाच्या मुलांची शिक्षणाची सोय होणार नाही, त्याचे ते आरोग्याचा प्रश्न सुटत नाही. आमच्या दिव्यांगाला तुम्ही थोडंसं आपण म्हणून दिव्यांग भवन का बांधायला लावलं की तुम्ही दिव्यांगांना बघा की त्यांची परिस्थिती काय आहे, त्यांना तुम्ही 12,000मध्ये जगू शकता. म्हणून माझी मागणी आहे की दिव्यांग कायदा सांगतो की 5% नोकरीची जागा आहे, त्या ताबडतोब तुम्ही तुमचे कचरा कुंडीचे असेल जिथं जिथं आमचा माणूस कॅपेबल आहे त्या लेवलला तुम्ही जर जागा भरल्या आता कायद्याप्रमाणे जे आरक्षण ताबडतोब आवश्यक आहे ते बिलकुल करा. ऑन दी स्पॉट करा. माझं म्हणणं सरळ भरती पेशल ट्रीटमेंट द्या ना तुम्ही. माझं म्हणणं पेशल का करू शकत नाही. तर तुम्ही सगळ्यांना पेशल करता दिले आहेत आतापर्यंत. तर आमच्या लोकांना आदिवासींनी पेशल दिले, SC/ST दिले ना महिलांना देत आहे. तर आमच्या दिव्यांगांना ठीक पेशल कायदा पहिल्यापासूनच आहे, तो अवलंबला जात नाही रोडेसाठी. तो आमची अपेक्षा आहे की ते पेशल ट्रीटमेंट द्या, 5,000 लोक भरले जातील. म्हणजे जिथं 12,000 देतात त्यांना जास्त भेटेल ना. आमची मागणी तीच आहे. आणि राहिला प्रश्न काय की जे काही घर काळे जे काही स्टॉल किंवा इतर जे काही गार्डन्स किंवा भूभाग जो आहे तो सुद्धा 5% त्यांना रिझर्व ठेवा ना. तर कायदा सांगतो तर मी माझा वैयक्तिक मागत नाही, संविधान कायदा सांगतो, भारत सरकारचा कायदा आहे 2016चा की त्यांना त्या ठिकाणी गाडी द्या. जर तो नोकरी करू शकत नाही तर गाळा दिला तर तो माणूस त्याचं 10-20,000 घेऊन ते कुटुंब जगू शकतो. जगण्याचा अधिकार त्या मानव ह्युमन राईट आहेत ना, ते मानव आहे ना, मानवाला अधिकार आहे. मग त्यांना कुठेतरी रोजगार उपलब्ध करून द्या, कायद्याने सांगितलं नाही. त्याचप्रमाणे नोकऱ्यांची ट्रीटमेंट ताबडतोब चालू करा. जे तुम्ही म्हणतायत ना त्याचं उत्तर माझ्याकडे आहे ना. तुम्ही म्हणता बरोबर पैसा कमी पडतोय, आम्ही पैसा पैसा कमी पडतो. 12,000 नाही होत ना सर. नाही 12 मला काय म्हटलं पैसा जास्त खर्च करा तुम्ही, आम्ही 5% पेक्षा जास्त खर्च करता. पण मला वाटतं की 12,000मध्ये माणसाने जगून दाखवा वर्षभर. मी माझं म्हणणं आहे दिव्यांगांचं. एक तर कायदा सांगताय तर माझं म्हणणं नोकऱ्या लावा ना. मग माझं तेच म्हणणं पर्याय आहे की पेशंट ट्रीटमेंट. या महानगरपालिकेमध्ये आतापर्यंत जेव्हा रिक्रुटमेंट ड्राईव्ह झालेल्या आहेत त्यामध्ये जेवढ्या संवर्गांमध्ये आरक्षण असतात दिव्यांगांच्या आरक्षणानुसार सुद्धा दिव्यांगांची भरती इथे झालेली आहे. आणि आता सुद्धा जी आमची भरती प्रक्रिया चालू आहे त्यामध्ये सुद्धा आम्ही दिव्यांगांचं आरक्षण ठेवलेलं आहे. मला तेच म्हणणं आहे. पण तुम्ही नाही जरी म्हटलं तरी कायदा असल्यामुळे पेशंट आम्हाला करा, करायचंच आहे. पेशंट करा. त्याला 10,000मध्ये 11,000मध्ये 2-4,000 लोक तर जॉईन होतील ना माझे. जे काही हां ते असेल काही जॉईन झाले तर तो निधी उडेल ना. जे आपले इथे निवड प्रक्रिया आहे आणि मंजूर पदांच्या 5% आरक्षणातून शोधत आहे. बरोबर आमच्याकडे पोचतच नाही. होतच नाही ना सर. काही आता ते त्या होऊन जाते तेव्हा आम्हाला बरं पडतंय की असं हे की बघा झालं असं. प्राध्यापक सारखा एवढा विज्ञ माणूस तुमच्याकडे आहे आणि ते आता मला आता भेटले ना. आतापर्यंत आम्ही भरपूर वेळा स्थापन केली आम्ही ना त्या कमिटीमधून सगळ्या आपण नोकऱ्यांची पोचलं पाहिजे. पोचतच नाही. असं काहीतरी काय झालं पाहिजे. आता आपण जाहिरात पेपरमध्ये जाहिरात देतो, आमच्या वेबसाईटवरती जी जाहिरात आहे काय आणि कुठेतरी आमच्या सगळेच आपण समन्वय समितीमध्ये पण मॅडम अशा ज्या काही गोष्टी